स्थानिक निवडणुकांच्या संदर्भातल्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्याचपैकी एक महत्त्वाची बाब अशी आहे की सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार आहे। मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण या निवडणूक याद्यांवर, या मतदार याद्यांवर मनसे मवियाकडून आक्षेप घेण्यात आलेले आहे। तर या लोकसभेच्या मतदार याद्या असतील ज्यावर तुम्ही जिंकले असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। जिथे तुम्ही 7 ते 7.5 वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत, तिथे अजून जर 2 महिने लांबल्या तर काय फरक पडतो? पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या, ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली। तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे। आणि याच मतदार याद्यांच्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहे। शुभम, आपण पाहतोय ज्या मतदार याद्यांवर मविया मनसे आक्षेप घेत आहे त्याच मतदार याद्यांवर आता निवडणुका होणार आहे, त्यामुळे आता पुढचं काय पाऊल असेल या पक्षांचं ते पाहणं महत्त्वाचं आहे। प्रणिता, बघू शकतो आज संध्याकाळी 4 वाजता मंत्रालयामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि आज निवडणुका ज्या आहेत त्या घोषित होऊ शकतात आणि आचारसंहिता ही देखील आज मध्यरात्रीपासून लागू होऊ शकते असा एक काहीसा अंदाज जो आहे तो राजकीय वर्तुळामध्ये येत आहे। आणि साहजिकरित्या कुठेतरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होणार। शुभम, मात्र महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज उद्धव आता काय भूमिका घेणार, कारण मुद्दा आहे तीच मतदार यादी यावेळीही असेल। अर्थातच त्या दोघांची भूमिका आता काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की एकीकडे मनसेचं आणि उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोग यांना भेटायला। तिकडून नेमके ते काय प्रतिक्रिया देतात, तिकडे त्यांना काय सांगण्यात येतं निवडणूक आयोगाकडनं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणखी राज्यामध्ये आज निवडणुका राज्य निवडणूक आयोग आज घोषित करणार आहेत निवडणुका असा एक अंदाज, आणि मात्र दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोग या ठिकाणी शिष्टमंडळ जे आहे ते मनसेचं गेलेलं आहे, महाविकास आघाडीचं गेलेलं आहे। नेमकं आता यांच्या म्हणण्याला निवडणूक आयोग दुजोरा देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की मागील 15 दिवसांपासून मतदार याद्या दुरुस्त करा, उशीर अजून निवडणुकींना झाला तर काय फरक पडतो, इतके वर्ष उशीर झालेला आहे अशी एक त्यांची सातत्यानं म्हणणं आणि मागणी होत होती। त्यासाठी त्यांनी मोर्चे देखील केले, एकत्रित येऊन सभा देखील घेतलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा अभ्यास जो आहे तो देखील सुरू आहे। कशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये घोळ आहे याच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी एक सखोल विश्लेषण चोख प्रतिनिधी आहे ते देखील केलेलं आहे। पण अर्थातच या सगळ्याचा उपयोग काही झाला आहे का की नाही झालेला आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुठेतरी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि दुपारच्या निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर हे चित्र आणखीच स्पष्ट होईल। शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मनसे मविया आता काय करणार असा प्रश्न विचारला जातोय, कारण सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार आहे। ज्या मतदार याद्यांवर आक्षेप घेण्यात येतो या पक्षांकडून आणि या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं म्हटलं जात आहे। पुढचं पाऊल आता मविया मनसेचं काय असेल याकडे लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या या याद्या आहेत ज्याच्यावर तुम्ही जिंकलात, तुमचे अधिक सीट आले, अधिक जागा निवडून आल्या असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या मतदार याद्यांचा घोळ या आक्षेपावर मविया मनसे ठाम राहणार का आणि निवडणुकांसंदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मतदार यादीतील घोळ हा मनसे आणि महाविकास आघाडीने समोर आणल्याचं म्हटलं होतं, आरोप केले होते या मतदार याद्यांवर, आणि त्याच मतदार याद्या आगामी निवडणुकीत असतील। त्यामुळे मनसे मविया काय भूमिका घेणार, पुढचं पाऊल ते काय टाकणार याकडे लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मुहूर्त लागलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर घडामोडी वाढलेल्या आहेत। आज पत्रकार परिषद होईल राज्य निवडणूक आयोगाची। या पत्रकार परिषदेतून काय महत्त्वाच्या घोषणा होतात